नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर लोकसभेच्या रिंगणात 2 विद्यमान आमदारांच्या थेट लढतीत माजी आमदार मारणार का एंट्री? राजकीय वर्तुळात विविध चर्चांना आले एकच उधाण. महापालिकेतील 3 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई. कागदपत्र पडताळणीत विविध त्रुटी आढळल्याने आयुक्तांनी घेतला निर्णय. सोलापूर रेल्वे विभागात महसुलाची झाली ऐतिहासिक नोंद. चालू आर्थिक वर्षपूर्तीचे लक्ष्य गाठून केली अधिकची कमाई. सोलापूर रेल्वे विभागावर होतोय कौतुकाचा वर्षाव. सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची कडक कारवाई. दोघांना केले तडीपार तर एकाची केली येरवड्यात रवानगी. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाठले महसुलाचे उद्दिष्ट. वर्षभरात 2067 गुन्ह्यात 6 कोटींचा मुद्देमाल केला जप्त. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांची माहिती. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सोलापूर लोकसभेच्या रिंगणात 2 विद्यमान आमदारांच्या थेट लढतीत माजी आमदार शड्डू ठोकतो का आणि दोघात तिसरा आता सगळं विसरा अशी अवस्था निर्माण होते का, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी सध्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या दोघांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान दोन्हीही आमदार एकमेकांच्या तोडीस तोड, सडेतोड, आक्रमक, अभ्यासू असल्याने आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सरळ लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सोलापूरसह संपूर्ण राज्याला लागली आहे. एकीकडे देवेंद्र भाऊंनी राम भाऊंना उमेदवारी देऊन लोकसभेच्या रिंगणात अधिक रंगत आणले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने अगोदरच प्रणितीताईंनी लोकसभा लढवावी यासाठी आग्रही भूमिका घेत त्यांची उमेदवारी राखून ठेवली होती. त्यामुळे आमदारताईंना सरळ टक्कर देण्यासाठी भाजपकडे योग्य उमेदवार मिळत नव्हता. परंतु काँग्रेसने आधी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने देखील आपला पत्ता ओपन करत राम भाऊंना उमेदवारी डिक्लेअर केली आहे. दरम्यान या दोघात आता तिसरा उडी घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे विद्यमान आमदार आहेत, तर त्यांच्यात आता तिसरा माजी आमदार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. सोलापूरची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या जागेसाठी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. MIM पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची सोलापुरात भेटही घेतली, त्यामुळे या चर्चेला आणखीन उधाण आले आहे. मुळातच रमेश कदम हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते आमदार असताना त्यांनी मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात प्रचंड कामे केली. मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता या माध्यमातून कोणतीही जातपात न पाहता ते थेट जनतेच्या संपर्कात राहिल्याने त्यांची राज्यभरात चर्चा झाली. नंतर काही प्रकरणात त्यांना अटक झाली. तब्बल 8 वर्ष ते तुरुंगात राहिले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यामध्येही त्यांना 25,000 मते मिळाली. एकूणच त्यांची मोहोळ तालुक्यात लोकप्रियता पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी MIM पक्षाकडून उमेदवारी घ्यावी का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मुद्द्याचं बोलावो या अभियानाअंतर्गत आमदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील रिक्षा चालकांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर लोकसभेसाठी रिक्षा चालकांनी शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सर्व चालकांच्या वतीने मतांची ओवाळणी देऊन प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला. मागील 2 वर्ष भाजपच्या खासदारांनी कोणतीही विकासाची कामे केलेली नाहीत. भाजपकडून केवळ फसवी आश्वासने देण्यात आली. त्यामुळे यावेळी सोलापूरची लेक म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनेच्या वतीने करण्यात आला. दरम्यान सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेच्या वतीने बुधवारी प्रणिती शिंदे यांच्याशी संवाद साधून आपला पाठिंबा जाहीर केला. मुद्द्याचं बोलावो या अभियानांतर्गत संवाद साधत असताना रिक्षा चालकांनी यावेळी त्यांच्या दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या समस्या मांडल्या.
पेट्रोल सीएनजीच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत। यावेळी सोलापूरच्या खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनेकडून व्यक्त करण्यात आला। गेल्या 10 वर्षांपासून सोलापूर शहराचा विकास रखडलेला आहे, त्यामुळे यावेळेस सोलापुरातून आपल्या हक्काचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे। म्हणून सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेने स्थानिक उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार केला आहे। त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करणार असल्याचे रिक्षा चालक संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। 10 वर्ष आपण बघितले तर 2 वर्षांनी खासदार बदलले, ते काही विकास झालेला नाही, आलेला निधी सुद्धा वापस गेलेला आहे। त्याकरता आपलं प्रणिती शिंदे हे विकास काम करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून आपलं काही करून प्रणिती शिंदे ताईंना निवडून द्यायचं सगळेजण आपण प्रयत्न करू। मागील मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला होता जे ड्रायव्हर विरोधी कायदा, त्या कायद्याच्या विरोधात आमची संघटना सातत्याने आवाज उठवत होती। त्या प्रसंगी आम्ही ताईंना एक निवेदन दिलं होतं, ताई जो ड्रायव्हर विरोधी कायदा जो आहे, जो अपघात झाला तर 10 लाख रुपये दंड आणि 7,000 रुपये सजा, तर आम्ही ताईंच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी साहेबांना एक निवेदन दिलं होतं, ताई आपल्या माध्यमातून हा काळा कायदा रद्द व्हावा यासाठी आपण त्यांना विनंती करावी। आज ताईंच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि तो कायदा रद्द झालेला आहे, म्हणून आम्ही सर्व रिक्षा चालक ताईंना सपोर्ट करतोय। आमच्या हक्काची ताई प्रणिती ताई, आमचा उमेदवार, आमचा खासदार, आमची ताई। महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत, त्या आमदारापैकी महिला आमदार तुमच्यासाठी काय केली, रिक्षा भरून बांधून दिली, नंतर जे आपल्याला त्यांच्या माध्यमातून भरपूर काय मिळेल, शिंदे साहेबांना विनंती केल्यानंतर ते आपल्याला करून दिले, ज्याचा आपण आता काल परवा उपयोग केला आहे। त्यात आपण सगळ्यांनी मिळून ताईचा नावाचा जय जयकार करून ताईला भरपूर मतांनी निवडून आणायचं आपलं काम आहे। शिंदे साहेब ताई ही पहिल्यापासून आहे, सध्या ताई मला ओळखत नाही, हा भाग वेगळा आहे, पण ती रिक्षा भरून खरं माझ्यामुळे झाले। मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात जोडले, आमचं एक रिक्षाला ते घर बसवा, ज्यावेळेस ते बसवलं तर त्यांनी म्हणजे ताईचा प्रस्ताव ठेवा, ती चोपड्याच्या माध्यमातून बांधलं, ती खायचं थोडा व्यक्ती आला हा भागेगा, परंतु आज ताईच्या मागे आपण उभा राहणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आपल्याला लायसन काढायला जावं लागते संपल्यावर, त्यावर सुद्धा टेस्ट देऊन आपल्याला करावं लागते। जे 1700 रुपये जी सगळी फी होती, आज तिथं आपल्याला एजंटमार्फत 6.5 लाख 5.5 लाखपर्यंत रक्कम मापावं लागते, तर त्याच्यावर आपलं नियंत्रण व्हायचं। जर भाजप सरकार पुन्हा आलं तर आपल्याला सगळं सोडायचं, त्यांनी स्वतःची बायको शिंदे आपल्याला बायका देखील सोडावं लागतं। माफ करा। उत्तम सोलापुरातील सर्व रिक्षा चालकांचा प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा मी डिक्लेअर करतो। आणि बऱ्याच दिवसापासून असं होतं की बाबा आपल्या सोलापुरामध्ये तरुण तडफदार खासदार पाहिजे होता आपल्याला। मागच्या 5 वर्षामध्ये आपण दिलं बनसोडेला, काय केले त्यांनी? काहीच नाही केले। त्याच्यानंतर सिद्धेश्वर स्वामीला दिलं, काही सुद्धा केलं नाहीत। पण आपण जसं दिवाळीला आपण ज्यावेळेस आपण बहिणीकडे जातो, आपल्या ओवाळणी देतो भाऊबीजीची, त्या टायमाला रक्षाबंधन आणि भाऊबीजीची ओवाळणी ही ताईंना मतांनी देऊन त्यांना खासदार करून दिल्लीत पाठवायचं आहे। आमच्या ताई जी आहेत गोर गरिबांसाठी सदैव तत्पर, फोन करू दे अथवा न करू दे, कायमस्वरूपी आमच्या पाठीशी राहणार ह्या ताई आहेत। आम्ही भावाला जर त्यांनी नाही विसरले तर आम्ही बहिणीला कसं विसरणार? आम्ही आमच्या बहिणीला कसं विसरणार? आम्ही सदैव राहणार, कायमस्वरूपी राहणार। हा रिक्षावाल्याचा जाहीर वचन आणि पाठिंबा राहील। परमिटची फी घेतो, ज्या टायमाला ताई स्टार्टला परमिट चालू केले त्या टायमाला 1 रुपया ना घेते आमच्या रिक्षावाल्याचे परमिट तिने ताईने दिले, 5000 परमिट वाटप केले। आज आपले जय सिद्धेश्वर अजून शरद बनसोडे साहेब आज काही पण काम केले नाही। अजून विधानसभेमध्ये आरटीओने 15,000-18,000 रुपये दंड मारत होतं। मग त्या टायमाला आम्ही ताईला भेटलो, आमच्या युनियनच्या माध्यमातून, ताई विधानसभेमध्ये रिक्षावाल्याविषयी काही भेटत नाही, असं तुम्ही दंड माफ करा म्हणून तातडीने आरटीओने दंड माफ केलेला आहे। आज आम्ही सगळे रिक्षावाले, तुम्ही जे पॅसेंजर बसतात सोलापूर जिल्ह्यामधले आपण सगळ्याला सवारी करतो, त्यांना आमची ताईचे कामं शहरमध्ये काय झाले, तुम्ही रिक्षावाले त्यांचे ॲड्रेस येत नाही, आमची ताई आमचं फार भरपूर काम करते, शहरमधलं काम बघा।
अजून ताईला तुम्ही निवडून द्या. आपल्या रिक्षावाल्याकडनंच आपली ताई निवडून येणार. ॲडव्हर्टायझिंग आपले रिक्षावालेच फार करणार, कोणी करणार नाही. त्या तुम्ही लक्ष देईल. अजून याच्या पुढे तुम्हाला जे होईल ते आपले ताई खासदार झाल्यावर आपले जे मंडळ आहे, मंडळचा दुसरं श्रेय घ्यायला मंडळासाठी ताई विधानसभेमध्ये महामंडळ रिक्षावाल्याला ताई उठाव केलेत. आता काय करायला ते आम्ही केलो म्हणून पेपरात द्यायला आहेत. हा चुकीचा आहे. मंडळ हा ताईच दिलेले आहेत. आपण घरपोच घोषणानं ताईला मंडळ मतदान करा. आमची ही अपेक्षा आहे. आपण सगळेजण मिळून ताकदीने लावू म्हणून. जय जय महाराज. यावेळी ऑटो रिक्षा संघटनेचे शहराध्यक्ष विकास काळे, संघटनेचे प्रमुख सल्लागार दिलीप खंदारे, संघटनेचे सेक्रेटरी सुनील शरणप्पा माने, संघटनेचे खजिनदार नागेश माने, शिवाजी साळुंखे, संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष महेश बनसोडे, सोलापूर शहर सचिव सूरज जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मागच्या 10 वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही. ना साधी पाईपलाईन आणू शकले, ना एक रोजगार आणू शकले, ना साधी विमान सेवा सुरू करू शकले, आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही. जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ, ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे. आणि म्हणून आज जेव्हा त्यांचे उमेदवार येतात तेव्हा मागच्या 10 वर्षात काय काम केलं हे ते दाखवू शकत नाही आहेत. आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं षडयंत्र आहे. आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला, मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा, आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत. चिमणी मी सांगितलं, चिमणी पाडली घाई गडबडीत, पण विमान सेवा पण अनेक असे प्रश्न आहेत, अनेक असे वचन आहेत जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही. लोकांचा फक्त वापर करण्यात आला मतदानासाठी, लोकांना दिशाभूल करण्यात आलं, आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे. त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. ह्याच्यापेक्षा मोठा काय पाप असू शकतो. आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं, तेव्हा ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण लोक आता भोळी नाही आहेत, आणि लोकांना पण एवढं तुम्ही वेगळं समजू नका. लोक हुशार आहेत, सुज्ञ आहेत, आणि 100% यावेळेस लोक त्यांना त्यांची जागा दाखवतात. मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि त्यांनीच आज मुद्द्याचं बोला हा प्रश्न सामान्य सोलापूरच्या विकासाचा हा कॅम्पेन आमचा आम्ही लॉन्च करत आहोत. पण रिक्षावाल्यांनी मला आज पाठिंबा दिला, त्यांचे मनापासून आभार मानते. आणि खरंच मला असं वाटतं रिक्षावाल्याचा आवाज हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. आज इंधन दरवाढ असू देत, CNG मध्ये दरवाढ असू देत, दुष्काळात 13वा महिना सगळ्यांसाठी या ठिकाणी निर्माण झाला आहे. कारण का एकीकडे महागाई आणि दुसरीकडे रेशन दुकानात माल मिळत नाही, रॉकेल मिळत नाही, कसं जगावं. आत्ताच मी या ठिकाणी मोहोळवरून येते, तिथे पण शेतकरी त्रस्त झाल्यात. एका तर शेतकरी म्हणाले की चपलेवर पण या ठिकाणी GST आहे. समोरून पैसे देण्याचं नाटक करतात पण मागून GST एवढा आवाढव्य लावतात. सामान्य गोरगरीब शेतकरी महिला कसे जगतील या देशात आणि या सोलापुरात. आणि म्हणून आता सत्ता बदल मला असं झाली पाहिजे लोकांसाठी. ही लढाई आमच्या सगळ्यांची लढाई आहे, आणि लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे. रिक्षा कामगार असतील, रिक्षावाले असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची ही लढाई. परिवीक्षाधीन कालावधी संपल्याने कागदपत्र पडताळणीत विविध त्रुटी आढळल्याने महापालिकेतील 3 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. तर कामगार न्यायालयाच्या स्थगितीमुळे एका कर्मचाऱ्याची कारवाई प्रलंबित ठेवण्यात आली आहे. महापालिकेच्या या कर्मचाऱ्यांना महापालिकेत अनुकंपा तत्वावर सन 2014 मध्ये अर्ज केल्यानंतर सेवेत सामावून घेण्यात आले होते. अनुकंपा तत्वाखाली महापालिकेच्या आस्थापनेवर सेवेत सामावून घेतलेल्या विविध विभागातील 3 कर्मचाऱ्यांचे परिवीक्षाधीन कालावधी संपल्याने कागदपत्रे पडताळणी करता त्यांच्या विविध बाबींच्या त्रुटी आढळून आल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांना सेवेत सामावून घेताना कागदपत्रे तपासणाऱ्या त्यावेळच्या 3 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील महापालिका आयुक्तांनी नोटिसा बजावल्या.
बजावले आहेत. त्रुटी आढळून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य विभागातील ड्रेसर अक्षय अलकुंटे, नगर अभियंता विभागातील रखवालदार कृष्णा नंदकुमार कोरे आणि आरोग्य विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक रघु मंदोलू आणि महापालिका संगणक विभागातील कम्प्युटर ऑपरेटर दर्शना काटेपाल अशा चौघांचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाने त्यांच्या या त्रुटी संदर्भात त्यांना नोटिसा दिल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाकडे त्यांच्या नोटिसांचे उत्तर प्राप्त झाले. अखेर यापैकी रखवालदार कृष्णा कोरे, ड्रेसर अक्षय अलकुंटे, लिपिक रघु मंदोलू या 3 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. तसे आदेशही आयुक्तांनी काढले आहेत. तर संगणक विभागातील कम्प्युटर ऑपरेटर दर्शना काटेवाल यांच्या प्रकरणी कामगार न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणात कागदपत्रे तपासणाऱ्या त्या कालावधीतील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून त्याचे उत्तर हे 3ही अधिकारी देणार आहेत. दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासन परिपत्रकानुसार अर्ज मुदतीत नसल्याने नियुक्तीस अपात्र असल्याचे उपलब्ध कागदपत्रानुसार दिसून आले आहे. लाड कमिटी अंतर्गत नियुक्त आज्ञापत्रातील शर्ती व अटींचे उल्लंघन झाल्यामुळे सोलापूर महापालिकेचे सेवेतून कनिष्ठ श्रेणीलिपिक रघु नागेश मंदोलू यांना सेवेतून काढून टाकण्यात येत आहे. कैलासवासी नंदकिशोर अलकुंटे यांना 4 अपत्य असल्याने त्यांचे कुटुंब अनुकंपा तत्वावरील नियुक्ती सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयानुसार अपात्र ठरत असल्याने त्यांचे वारसदार म्हणून अक्षय अलकुंटे यांची ड्रेसर या पदावर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आज्ञापत्रातील शर्ती व अट क्रमांक 9चे उल्लंघन झाल्यामुळे महापालिकेच्या सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. तर नगर अभियंता कार्यालयातील रखवालदार कृष्णा नंदकुमार कोरे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनुकंपा धोरणाचा लाभ घेत नियुक्ती मिळवलेली असल्याने त्यांची नियुक्ती आज्ञापत्रातील शर्ती व अटींचे उल्लंघन झाल्यामुळे महापालिकेच्या सेवेतून त्यांना काढून टाकण्यात आले आहे. किरीटेश्वर महाशिवयोगी पुण्यस्मरणोत्सवानिमित्त 5 ते 9 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिपती स्वामीनाथ महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री निर्विकल्प समाधीस्थ किरीटेश्वर महाशिवयोगी पुण्यस्मरण उत्सव सोहळ्यानिमित्त श्री किरीटेश्वर संस्थान मठाच्या वतीने उत्तर कसबा येथील बाळीवेस येथील मठात 5 ते 9 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिपती पूज्य श्री स्वामीनाथ महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान शुक्रवार 5 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता विरक्त मठ अक्कलकोटचे पूज्य श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. 5 ते 9 एप्रिल दरम्यान सायंकाळी 6:30 वाजता धारवाड कर्नाटक पूज्य श्री सर्पभूषण देवरू गुरु चैतन्य आश्रम यांचे जीवनसार प्रवचन होणार आहे. 7 एप्रिल रोजी सौ कादंबरी व श्री इरेण्णा मल्लय्या निंबर्गी यांचा विशेष सत्कार होणार आहे. तसेच 9 एप्रिल रोजी जंगम पादपूजा महापूजा दुपारी 12:30 वाजता महाप्रसाद सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 4:30 वाजता उत्तर कसबा ते कुंभार वेस किरीट मठापर्यंत पालखी महोत्सव सोहळा होणार असून पालखी सोहळ्यानंतर प्रवचन समाप्ती व समारोप समारंभ संपन्न होणार आहे. या समारोप सोहळ्यास आलेमठ जमखंडी येथील मनीप्र डॉक्टर चन्नबसव महास्वामीजी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर हुलसूर गुरु बसवेश्वर मठाचे श्री मनीप्र डॉक्टर शिवानंद महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार असून श्री मनीप्र मरुळसिद्ध महास्वामीजी विरक्त मठ माड्याळ, श्री बसवलिंग महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोट, श्री मनीप्र प्रभुराज महास्वामीजी विरेश्वर शरण मठ सोलापूर, श्री मनीप्र विरंतेश्वर महास्वामीजी विरक्त मठ केसर जवळगा, श्री मनीप्र शिवानंद महास्वामीजी साईगाव, श्री मनीप्र प्रभुशांत महास्वामीजी विरक्त मठ हत्तीकणबस, श्री मनीप्र मृत्युंजय महास्वामीजी विरक्त मठ सिद्धाश्रम मैंदर्गी आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर या सोहळ्यास भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी मठाधिपती पूज्य श्री मनीप्र स्वामीनाथ महास्वामीजी यांनी केले आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ಬಸವಾದಿ ಪ್ರಮಥರ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಕಿರೀಟೇಶ್ವರ महाशिवयोगी आणि लिंगैक मृत्युंजय महास्वामीजी आणि दरवर्षीप्रमाणे निर्विकल्प समाधिस्थ ಕಿರೀಟೇಶ್ವರ महाशिवयोगी पुण्यस्मरणोत्सव निमित्त 5/4 पासून 9/4 पर्यंत दररोज संध्याकाळी धारवाडचा चैतन्य देवरू जीवन सार प्रवचन व संगीत कार्यक्रम आणि 9/4ला सकाळी 7 वाजता महापूजा पादपूजा आणि 12:30 वाजता महाप्रसाद आणि संध्याकाळी 4:30 वाजता पालखी महोत्सव बाळीवेस मठातून कुंभारेश मठात परत बाळीवेस मठात
संपन्न होणार आहे. परत संध्याकाळी प्रवचन संपन्न होणार आहे. त्या कार्यक्रमात हुलसूरचे महाराज, जमखंडीचे महास्वामीजी, अक्कलकोट, जुदनी, हत्तीकण बसू, अजून अनेक महाराज आणि भक्त लोक सगळं भाग होणार आहे. हे प्रवचनचा दररोज संध्याकाळी वाडीस मठात 6:30 वाजता होणार आहे. सगळ्या भक्त लोकांना हे लाभ घ्यावा केटेश्वर मठातर्फे विनंती करतो. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरीटेश्वर भक्त मंडळ व श्री किरीटेश्वर महिला मंडळ, वीरेश्वर अक्कनबळक आणि बसव केंद्राचे भक्तगण परिश्रम घेणार आहेत. सोलापूर शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार सौदागर क्षीरसागर याला 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. आरोपी सौदागर सुधीर क्षीरसागर वय 32 राहणार न्यू बुधवारपेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन 2011 ते 2023 या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे, जीवे ठार मारणे, नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून गंभीर दुखापत करणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडल सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडल सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक 815/2024 दिनांक 22 मार्च 2024 अन्वये इसम नामे सौदागर सुधीर क्षीरसागर वय 32 राहणार न्यू बुधवारपेठ सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून 2 वर्षांकरता 3 एप्रिल 2024 पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर निगडी, पिंपरी चिंचवड येथे सोडण्यात आले आहे. एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत आता तुझी गाडी तुझ्या नावावर करून देत नाही असे म्हणून जाणीवपूर्वक जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी खरेदी केल्यावर त्याची कागदपत्रे मागण्यासाठी गेलेल्या तरुणीस दुकानदाराने तू पारध्याची, आता तुझी गाडी तुझ्या नावावर करून देत नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना शिंदे चौकात 23 मार्च रोजी दुपारी 1च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी वैभव पावले राहणार शिंदे चौक सोलापूर याच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील मयुरी नावाच्या तरुणीने शिंदे चौकातील श्री साई ऑटो कन्सल्टंट या दुकानाचे मालक वैभव पावले यांच्याकडून दुचाकी खरेदी केली होती. मात्र कागदपत्र अभावी ते वाहन तिच्या नावी नोंद करण्याचे काम अपूर्ण राहिले होते. दरम्यान मयुरी कागदपत्रे घेण्याच्या उद्देशाने दुकानात गेली. तिने दुकानाचे मालक वैभव पावले यांच्याकडे कागदपत्राची मागणी केली असता पावले याने तू इथे कशाला आली, जास्त बोलू नको असे म्हणत त्याने त्याच्या डाव्या हाताने तिचा उजवा हात पकडून रागात तिच्या गालावर 2 चापटा मारून तू पारध्याची वगैरे असभ्य शब्दात बोलून जातीवाचक शिवीगाळ करत ती गाडी तुझ्या नावावर करत नाही, तुला काय करायचं ते कर असे म्हणून धमकी दिली. यावेळी पावले यांनी त्याचा जेवणाचा डबा तिच्या दिशेने फेकून मारला. या प्रकरणी तिने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी वैभव पावले याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान 323, 509, 504 सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिकलम कायदा 3(1) RS 325 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस आयुक्त तोरणमल या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 5 हरिण काळविटांची शिकार करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात यश आले आहे. देशी बनावटीचे गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या लक्ष्मण चन्नप्पा उर्फ चंद्राम पुजारी राहणार चिंचोळी अक्कलकोट याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पिस्टल विकणाऱ्या सिद्ध्या झिजिग्या पवार राहणार कलकरझाळ दक्षिण सोलापूर यालाही जेरबंद केले. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्या ठिकाणी 5 हरिण काळविटाची 10 शिंगे व शिकारीचे 4 जाळे सापडले. तो तब्बल 22 गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता हेही तपासात निष्पन्न झाले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंद्रुप हद्दीत गस्त घालताना सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. चिंचोळी येथील एक व्यक्ती गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याचे समजले. टाकळी येथील चौकात पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने गनिमी कावा करून चंद्राम पुजारीला पकडले. त्याच्याकडे पिस्टल सोबत 2 जिवंत काडतुसे सापडली. त्याच्या विरुद्ध मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्याने कलकरजाळ येथील सिद्ध्या पवार याच्याकडून ती पिस्टल विकत घेतल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी सिद्ध्या पवारलाही सापळा रचून 13 मैल चौकात पकडले. तपास करताना त्याच्याविरुद्ध अक्कलकोट, सोलापूर व मंगळवेढा या उपविभागात 22 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील तो पाहिजे आरोपी होता. पोलिसांनी चोरीतील
दागिन्यांसह एकूण 5,17,659 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, रविराज कांबळे, राजू डांगे, राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, पोलीस हवालदार परशुराम शिंदे, धनाजी गाडे, सलीम भगवान, विजयकुमार भरले, रवी माने, अनवर अत्तार, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, यश देवकते, समीर शेख, सतीश कापरे यांच्या पथकाने पार पाडली। सोलापूर रेल्वे विभागात महसुलाची ऐतिहासिक नोंद झाली आहे। सोलापूर विभागात क्रियाशील असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून सोलापूर विभागाने चालू आर्थिक वर्षपूर्तीचे लक्ष्य गाठून अधिकची कमाई केली। सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर रेल्वे विभागात महसुलाची ऐतिहासिक नोंद झाली आहे। सोलापूर विभागात क्रियाशील असणाऱ्या सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षपूर्तीचे लक्ष्य गाठून अधिकची कमाई केली आहे। 2022-23 या मागील आर्थिक वर्षात वाणिज्य महसुलाची नोंद 1,104 कोटी 75 लाख रुपये इतकी झाली होती। यंदाच्या वर्षी महसुलाची नोंद ही 1,231 कोटी 77 लाख रुपये इतकी झाली आहे। हे उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या 11.50% ने वाढ असून सोलापूर रेल्वे विभागाच्या आजवरच्या महसूल नोंदीच्या यादीत 2023-24 वर्षातील महसूल उत्पन्न हे सर्वाधिक आहे। 2023-24 मध्ये सोलापूर विभागाने मालवाहतुकीत 611 कोटी 11 लाखांची कमाई नोंदवली। ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23च्या 580 कोटी 93 लाखांच्या तुलनेत 5.20% वाढ आहे। मालवाहतुकीच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम ऐतिहासिक कामगिरी आहे। 2023-24 मध्ये सोलापूर विभागाने प्रवासी महसुलातून 544 कोटी 78 लाखांची कमाई नोंदवली। ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रुपये 447 कोटी 53 लाखांच्या तुलनेत 21.73% वाढ आहे। प्रवासी महसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे। सन 2023-24 मध्ये सोलापूर विभागाने तिकीट तपासणी महसुलातून 34 कोटी 74 लाखांची कमाई नोंदवली। ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 33 कोटी 71 लाखांच्या तुलनेत 3.03% वाढ आहे। तिकीट तपासणी महसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम अशी कामगिरी आहे। 2023-24 मध्ये सोलापूर विभागाने अन्य महसुलातून 19 कोटी 96 लाखांची कमाई नोंदवली। ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 18 कोटी 42 लाखांच्या तुलनेत 8.36% वाढ आहे। अन्य महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे। 2023-24 मध्ये सोलापूर विभागाने वाणिज्य पब्लिसिटी महसुलातून 2 कोटी 12 लाखांची कमाई नोंदवली। ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रुपये 1 कोटी 75 लाखांच्या तुलनेत 20.62% वाढ आहे। तिकीट तपासणी महसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे। 2023-24 मध्ये सोलापूर विभागाने केटरिंग महसुलातून 2 कोटी 24 लाखांची कमाई नोंदवली। ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 1 कोटी 46 लाखांच्या तुलनेत 52.90% वाढ आहे। केटरिंग महसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे। उत्तर तहसील कार्यालयातून चोरीला गेलेला वाळूचा टेम्पो अखेर सोलापूर शहर गुन्हे शाखेने शिताफीने पकडला आहे। सोलापूर परिसरामध्ये अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून ती वाळू छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याने त्याकरता महसूल खात्यातर्फे भरारी पथक नेमण्यात आले आहे। नमूद भरारी पथकाने 30 मार्च रोजी रात्री 10:30च्या सुमारास अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक MH12R8678 हा पकडला होता। सदरचा टेम्पो पुढील कारवाई करता उत्तर तहसील कार्यालय सोलापूर या ठिकाणी लावण्यात आला। मात्र 31 मार्च रोजी सकाळी सदरचा वाळूने भरलेला टेम्पो कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला असल्याचे निदर्शनास आल्याने मंडल अधिकारी उत्तर तहसील कार्यालय सोलापूर यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी टेम्पो चोरीस गेलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून तसेच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी
आरोपी नामे सचिन दयानंद शिंदे वय 28 राहणार मुक्काम पोस्ट टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यास वाळूने भरलेल्या टेम्पोसह ताब्यात घेतले। नमूद आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता इसम नामे अनिल वनवाने राहणार मुक्काम पोस्ट समशापूर पोस्ट नंदूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर याच्या सांगण्यावरून 31 मार्च 2024 रोजी पहाटे 3च्या सुमारास उत्तर तहसील कार्यालय सोलापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली। त्यामुळे सदर आरोपी नामे सचिन दयानंद शिंदे राहणार मुक्काम पोस्ट टाकळी तालुका दक्षिण सोलापूर राहणार सोलापूर याचा सदर बाजार पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 379 या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेला वाळूने भरलेला 1,12,000 रुपये किमतीचा टेम्पो क्रमांक MH12R8676 जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंडे, सैपन सय्यद, वसीम शेख, सतीश काटे, सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिंदर राठोड यांनी केली आहे। सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगार मुदस्सर कुरेशी याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे। आरोपी मुदस्सर कादिर कुरेशी वय 31 राहणार घर नंबर 844 कुरेशी गल्ली दक्षिण कसबा साखरपेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन 2013 ते 2024 या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणे, अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता। सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक 898/2024 दिनांक 1 एप्रिल 2024 अन्वये इसम नामे मुदस्सर कादिर कुरेशी वय 31 राहणार घर नंबर 844 कुरेशी गल्ली दक्षिण कसबा साखरपेठ सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून 2 वर्षांकरता दिनांक 3 एप्रिल 2024 पासून तडीपार केले आहे। त्यास तडीपार केल्यानंतर इंदापूर पुणे येथे सोडण्यात आले आहे। शहरात जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार निखिल कांबळे याची येरवडा कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील विजापूर नाका, सदर बाजार, MIDC आणि सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे वय 33 राहणार भीमनगर सोरेगाव सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून गैरकायद्याची मंडळी जमवणे, मारामारी करणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग करणे, दुखापत करणे, घरफोडी, मोटरसायकल चोरी आणि धमकी देणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 20 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2020 मध्ये कलम 110 फ ग फौजदारी अधिनियमानुसार व सन 2021 मध्ये कलम 107 अधिनियमानुसार सन 2022 मध्ये कलम 3 MPDA अधिनियमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या होत्या। त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली। त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी 3 एप्रिल 2024 रोजी त्याच्याविरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास 3 एप्रिल 2024 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे। सदरची कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा,
विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, दादा गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजापूर नाका पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. सोलापूर लोकसभेच्या रिंगणात 2 विद्यमान आमदारांच्या थेट लढतीत माजी आमदार मारणार का एंट्री? राजकीय वर्तुळात विविध चर्चांना आले एकच उधाण. महापालिकेतील 3 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई. कागदपत्र पडताळणीत विविध त्रुटी आढळल्याने आयुक्तांनी घेतला निर्णय. सोलापूर रेल्वे विभागात महसुलाची झाली ऐतिहासिक नोंद. चालू आर्थिक वर्षपूर्तीचे लक्ष्य गाठून केली अधिकची कमाई. सोलापूर रेल्वे विभागावर होतोय कौतुकाचा वर्षाव. सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची कडक कारवाई. दोघांना केले तडीपार तर एकाची केली येरवड्यात रवानगी. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाठले महसुलाचे उद्दिष्ट. वर्षभरात 2067 गुन्ह्यात 6 कोटींचा मुद्देमाल केला जप्त. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांची माहिती. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.